नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताठे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्यासोबत पुरुषोत्तमजी महाराज राजीमवाले आलेले आहेत. खरं तर महाराज आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. खरं तर आमच्या तरुणांना एक काल अनेकांनी मला मेसेजही केले की सरांबद्दल माहिती द्या, म्हणजे अल्पपरिचय आपला जर दिला तर. माझं नाव पुरुषोत्तम राजीमवाले. मी राहायला अक्कलकोटला असतो आणि परम सद्गुरू श्री गजानन महाराज जे स्वामींच्या गुरुपीठावरती विराजमान होते त्यांचा मी नातू आहे. आणि परम सद्गुरूंनी विश्वभरासाठी म्हणून अग्निहोत्राचा जो जागतिक संदेश आहे त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि आज गुरुप्रेरणेने 40-45 देशांमधनं अग्निहोत्राचा प्रचार केला जातो आहे आणि काही लाख लोक जगभरातून अग्निहोत्र आज करत आहेत. आणि मी स्वतः आयुर्वेदामध्ये MD केलं आहे आणि रिसर्चमध्ये माझं स्पेशलायझेशन आहे. त्याच्यानंतर लहानपणापासून या कामात होतो, त्यामुळे आता या कामात थोडं सहभाग करण्याची संधी मिळते. खरं तर अक्कलकोटमध्ये अनेक साधू संत झालेले आहेत. खरं तर अक्कलकोटचं असं काय महात्म्य आपल्याला बघायला मिळतं? अक्कलकोट हे अत्यंत प्राचीन असं गाव आहे. म्हणजे अक्कलकोटचे जे उल्लेख सापडतात ते अत्यंत जे जुने ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सापडतात. आणि अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र होतं किंवा एक पुण्यस्थळ होतं. जेव्हा बाकीची जी पुण्यस्थळं नव्हती तेव्हा ह्याची प्रसिद्धी जास्त होती. कारण अक्कलकोट हे सरस्वतीच्या तीरावरती वसलं होतं असं गाव असं म्हणतात. त्याचं मूळ नाव विद्यानगर असं होतं. आणि म्हणजे भगवान दत्तात्रेयांचं हे प्रगट स्थान आहे आणि आई जगदंबेचं हे मूर्त स्वरूपातली जागा आहे. म्हणजे विश्वभरामधनं जिथे प्रत्यक्ष जगदंबा मूर्त स्वरूपामध्ये वास करते अशी ही भूमी आहे. त्यामुळे इथे येऊन संत महंत अवतार या सगळ्यांना या पुण्यभूमीचं दर्शन घ्यावं लागलेलं आहे इतिहासामध्ये. आणि इथं येऊन दीक्षा घेऊन मग पुढे अवतार कार्य पूर्ण करण्याची संधी असं आहे. त्यामुळे अक्कलकोट ही आत्ताची जी काही त्याचा परिचय आहे किंवा एक सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका आहे किंवा श्री स्वामींनी त्याचं आज त्यांच्या नावलौकिक त्यांच्या कृपेमुळे आहे. पण त्याच्या खूप आधीचा हा इतिहास अक्कलकोटचा आहे आणि तो इतिहास पुनर्जागृत करायचा आणि ते गाव परत एकदा बसवायचं. त्या प्राचीन काळामध्ये महानगर होतं असं त्याचा एक उल्लेख सापडतो की नदीला लागून एक महान नगर उभं होतं आणि विश्वभरातून तिथे सिद्ध साधक भक्त येत असत दर्शन घ्यायला, अशी तिची प्रचिती होती. जसं आज प्रयागला किंवा हरिद्वारला अशी जशी आज आहे तसं त्याच्याहीपेक्षा मोठं हे गाव असावं अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे अक्कलकोटची जी आत्ताची जी ओळख आहे ती खूप अल्पशी आहे. येणाऱ्या काळामध्ये ती अधिक स्पष्ट होत जाईल. अग्निहोत्र म्हणजे काय आणि अग्निहोत्र हा जो परिवार आहे याच्या माध्यमातून तरुणांमध्ये काय प्रेरणा मिळेल? कारण आता निगेटिव्हिटी आहे, त्याच्यातनं तरुणांनी काय बोध घेतला पाहिजे? आज आपण ज्याला जीवन समस्या म्हणतो, ह्या मानवी जीवनातल्या समस्या नेहमीच आपल्यासमोर राहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी लहान सहान गोष्टींना आपल्याला त्रास होतो, ताण होतो, आपण तणावात जीवन जगतोय, अल्पायुषी होतोय, अनारोग्य वाढलेलं आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे. सगळ्या जे काही समस्या म्हणून आपण मानतो ह्या मानव समाजासमोर अनेक शतकांपासून राहिलेले आहेत. ते आजच अचानक प्रगट झालेत असं नाही आहे. पण ह्या मानव समाजासमोर आले आहेत कारण आपण खूप लो एनर्जी जीवन जगतो आहे. म्हणजे जी काही आपली ठेवण आहे मानवी शरीराची, मानवी मनाची जी ठेवण आहे ना, ती अत्यंत उच्च ऊर्जा वहनासाठी म्हणून निर्माण केलेली ठेवण आहे. म्हणजे मानवी शरीरातले षटचक्र असतील, मनातल्या सगळ्या चारही समजा जे काही बुद्धी, चित्त, चैतन्य हे जे काही त्याचे गुण असतील, या सगळ्यांची जी ठेवण केलेली आहे ईश्वराने निर्माण, ती अत्यंत उच्च प्रतीचं जीवन जगावं ह्या जीवाने अशी त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे अनेको जन्म जगत 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 शेवटाला मानव जन्म मिळतो. कारण मानव जन्माच्या नंतर प्रत्यक्ष ईश्वरत्व प्राप्त होतं. म्हणजे ईश्वराचा शोध घेणे आणि ईश्वराच्या विषयीची माहिती प्राप्त करून घेणे हे फक्त मानवालाच शक्य आहे, ते कुठल्याही पशुपक्षीला शक्य नाही आहे. त्यामुळे मानवजन्म हा इतक्या उच्च दर्जाचा मानला गेलेला आहे. आणि असं म्हणलं जातं आपल्याकडे की सगळ्या सिद्धींना घेऊन आपण जन्माला येतो. म्हणजे आपल्याला बाहेरनं कुठल्या सिद्धी प्राप्त करून घ्यावे लागत नाहीत. प्रत्येक मानव सर्व सिद्धींनी युक्त असा जन्माला आलेला असतो. त्या अनलॉक करण्याची गरज असते. त्यामुळे अग्निहोत्र काय आहे की सूर्योदय सूर्यास्त हे तालचक्राशी जेव्हा आपण सम्मिलित होतो, अग्निहोत्राच्या माध्यमातून मनाला सौमनस्य देतो आणि त्या सौमनस्य प्राप्त झालेल्या मनामध्ये इदम नावाचं जेव्हा बीज रोपण करतो तेव्हा मनामधल्या सगळ्या सुप्त जे काही शक्ती आहेत त्या प्रवाहित व्हायला लागतात. षटचक्र जागृत होतात, सुषुम्ना नाडी आपली ॲक्टिवेट होते आणि कुंडलिनी जागृत होते, ज्याच्यामधनं मानवी शरीरामधनं भूतपूर्व असे बदल व्हायला लागतात. मग आपलं आयुष्य अचानकच आपल्याला सामर्थ्यवानपणे जगण्याची संधी मिळाली असं वाटायला लागतं. पण अग्निहोत्र काय आहे
मानवाला मानवासारखी जगण्यासाठी म्हणून जी काही योजना ईश्वराने केलेली आहे त्याचं साधन आहे. त्यामुळे अग्निहोत्र ही अत्यंत प्राचीन उपासना जी अवतारांनी देखील केली, जी भगवान कृष्णासारख्या अवतारांनी केली, भगवान श्रीरामाने केली, तीच आज प्रत्येक घरामध्ये व्हावी आणि प्रत्येक मानवाला ती करायला आज संधी मिळावी याच्यासाठी स्वामींनी अक्कलकोटला अवतार धारण केला. त्याच्यानंतर गुरुपीठ स्थापन केलं, परमसद्गुरूंचं त्याच्यामध्ये तिथे आगमन झालं आणि आज हा विषय जागतिक झालेला आहे. इदम न मम म्हणजे काय, एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय? इदम नमा म्हणजे जी आपली सीमित ओळख आपण निर्माण केली, की आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला जी व्यक्ती दिसते, आपलं नाव, आपलं गाव, आपलं शिक्षण, आपलं परिवार, ज्या परिस्थितीमध्ये आपण जन्माला आलो, या सगळ्या गोष्टींनी आपली जी एक ओळख निर्माण होते ती अत्यंत सीमित ओळख आहे. आपली मूळ ओळख काय आहे की आपण ईश्वर अंश आहोत, आपण चैतन्याचं स्वरूप आहोत आणि चैतन्यमय स्वरूपाने ह्या सृष्टीमध्ये आपण ईश्वरी कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून ईश्वराला काहीतरी कार्य सिद्ध करायचं आहे म्हणून आपण जन्म घेतलेला आहे. ही आपली मूळ ओळख आहे. ती मूळ ओळख विसरून आपण जेव्हा सीमित ओळख ॲक्सेप्ट करतो त्याचा स्वाहा आहे याच्यामध्ये. अच्छा. की जो इदम नम म्हणजे काय, हे माझं नाही, माझं काय नाही, सीमित्व माझं नाही, ओके. अल्पायुषी माझं नाही, ताणतणाव माझा नाही, चिंताग्रस्त असणं माझं नाही, हे सगळं माझं नाही आहे. हे कारण हे सीमित स्वरूपाचं आहे. माझं तो विशाल स्वरूप आहे, जे ईश्वर स्वरूप आहे, त्याला कुठल्याच सीमा नाही आहेत, त्याला कुठलीच बंधनं नाही आहेत. तो असंख्य ज्ञानभंडाराचा त्याला ॲक्सेस आहे. ते स्वरूप मला माझे ओळखावं आणि ते मला परत मला रिमेंबर व्हावं, मला स्मरण व्हावं, याच्यासाठी आपण सीमित स्वरूपाचं इथे इदमनम करतोय. आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये धर्म म्हणजे काय आणि धर्म कार्य काय करायला पाहिजे? धर्म कुठल्याही युगामध्ये त्याचा अर्थ तोच आहे. म्हणजे आजचाच युग विज्ञानाचं युग आहे असं नाही, याच्या आधी विज्ञान नव्हतं असं म्हणणं योग्य होणार नाही. आजचा काळ देखील तितकाच विज्ञानाचा जितका आधीचा काळ होता. त्या काळात देखील मानवाने आपला स्वतःचा शोध घेतलेला आहे, प्रकृतीचा शोध घेतलेला आहे, प्रकृतीमधल्या तत्वांचा अभ्यास केलेला आहे, सृष्टीचा शोध घेतलेला आहे. म्हणजे पहिल्यांदाच मानवाने मागच्या 200 वर्षापूर्वी आकाशात बघितलं आणि ते काय चमकते असं विचार केला, असं झालेलं नाही आहे. त्यामुळे जे काही आज आधुनिक विज्ञान म्हणतो आपण, मानव विश्वभरातला मानव, फक्त भारतातलाच असं नाही, विश्वभरातला मानव हा नेहमीच विज्ञानप्रिय राहिलेला आहे. धर्म म्हणजे काय आहे? मानवाला अस्तित्वाची ओळख देणारी संकल्पना आहे. म्हणजे धर्म हा संप्रदायवाचक विषय नाही आहे की धर्म म्हणजे मी हा धर्माचा, तू त्या धर्माचा, असं होत नाही. वेदांना अपेक्षित धर्म या शब्दाची व्याख्या काय आहे? मानवाने मानवासारखे जगावे. मग झाडाला एक नियम आहे की झाडाने काय करावे, पक्ष्यांना एक नियम आहे, पक्ष्याने काय करावे. तसं सृष्टीमध्ये मानवाला एक नियम आहे की मानवाने जन्म घेऊन काय करावे, तो काय करावे ह्या ज्या भूमिका आहेत, तो म्हणजे त्या व्याख्या म्हणजे धर्म अशी त्याची मूळ संकल्पना आहे. आणि आज त्याची व्याख्या चुकीची बदलली गेलेली आहे. त्यामुळे धर्म आणि विज्ञान एकमेकांसमोर कुठेतरी कोलॅप्स होत आहेत, भांडतायत, टकराव करतात असं वाटायला लागलेलं आहे. विज्ञान का शिकवतो, हे का होतंय आणि हे कसं होतं हे शिकवतोय. अध्यात्म ह्या सर्व मागचं कारण सांगतोय की अरे हे होतेच कशाला इन द फर्स्ट प्लेस. म्हणजे पाणी वरून खाली पडतं हे विज्ञान दाखवतं, पण आपल्याला धर्म काय सांगतं की त्याचं कारण काय आहे पडण्याचं, पडण्याला काहीतरी कारण असावं लागतं. त्यामुळे धर्म आणि विज्ञान हे भारतीय अध्यात्मामध्ये परस्पर विरोधी गोष्टी नाही आहेत, त्या एकत्रच आहेत आमच्यासाठी. अध्यात्मातच धर्म सापडतो आम्हाला, धर्मातच अध्यात्म सापडतो आणि दोन्ही विज्ञानाने समजता येतं, अशा तो गाभा आहे. हा विषय खूप मोठा आहे, याबद्दल शंकाच नाही. म्हणजे तुम्ही जे गोष्टी बोललात, आयुर्वेदात तुम्ही PhD केलेली आहे. आजच्या ह्या युगामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व कोरोनानंतर परत एकदा आलंय असं दिसतंय. तर आयुर्वेदाचं परत एकदा तो काळ येईल का, जसं की पूर्व होतं तसं? निश्चितच यावा. म्हणजे आपल्याकडे होतं काय की आयुर्वेद म्हटल्यानंतर आपण परत त्याला संप्रदायवाचक करतो. ओके नाही, ते कुठल्या तरी विशिष्ट विचारसरणीचं आहे का? आयुर्वेद म्हणजे काय की प्रकृतीतल्या साधनांनी प्रकृतीतल्या निर्माण झालेल्या मानवी शरीराचं आपण चिकित्सा करू शकतो का? नॅचरल हिलिंग मेडिसिन. म्हणजे निसर्गप्रधान चिकित्सा प्रणाली म्हणजे आयुर्वेद आहे. आणि ती वेगवेगळ्या जगातल्या संस्कृतींमधनं आज आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आफ्रिकेत देखील एक आयुर्वेद आहे, चायनामध्ये आहे, जपानमध्ये आहे, साऊथ अमेरिकेत वेगळ्या प्रकारचं. म्हणजे निसर्गाला घेऊन प्रकृतीच्या माध्यमातून मानवी आरोग्य टिकवणे ह्याचे अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट्समधनं निर्माण झालेले आहेत. आणि माझ्यासाठी हे सगळेच आयुर्वेद आहेत. म्हणजे आयुष्याचा वेद तो आयुर्वेद समजा. मग त्याच्यामधनं चायनीज मेडिसिन असेल, कॅरोप्रॅक्टिक असेल, त्यानंतर नेचरोपॅथी असेल, न्यूरोथेरपी असेल, किंवा
आपल्याला ॲक्युपंक्चर हे सगळ्याच पद्धती ज्या आहेत त्या सगळ्याच माझ्या हिशोबाने आयुर्वेद ह्या लार्जर हेडिंगखाली येतात आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून मानवी आरोग्य नैसर्गिक पद्धतीने उत्तम ठेवता येतं का हा आपण अभ्यास करत असतो. त्यामुळे येणारा काळ हा मला अर्थात असं खात्री आहे की मानव परत निसर्गाकडे वळेल आणि प्रकृतीच्या माध्यमातून जीवन जगायला सुरू करेल. जो प्रकृतीपासून विलग झालो आपण, त्यामुळे विनाशाच्या उंबरठ्यावर उभं राहिलो. आज परत आपण प्रकृतीशी एकरूप होऊ, परत सगळ्या पृथ्वीला परत आपण जीवन योग्य करू. म्हणजे आज श्वसन घ्यायला देखील अवघड चाललं आहे. आपल्याकडे हवा दूषित, पाणी दूषित, अन्न दूषित, मानवी मन दूषित, द्वेष, क्लेश, तणाव ह्याच्यातनं आपण जगतोय. हे सगळं आपण दुरुस्त करू, परत एकदा सुजलाम सुफलाम एक परिस्थिती निर्माण करू आणि सगळ्यांना शांती मिळेल, सगळ्यांना आनंद मिळेल अशी एक मानवी व्यवस्था आपण निर्माण करू याची मला खात्री आहे. तर मी तरुणांना हाच आवाहन करेन की आपण विचार करा, प्रगतिशील विचार करा आणि विज्ञाननिष्ठ व्हा. धर्माचा आपण अभ्यास म्हणून त्याच्याकडे लक्ष द्या. काहीतरी जुनाट गोष्ट म्हणून स्वीकारू नका किंवा अंधपणेही स्वीकारू नका की फक्त आहे म्हणून स्वीकारायचंच आहे सगळं. त्यामुळे डोळसपणे अभ्यासपूर्ण वृत्तीने सगळ्या गोष्टींकडे, जीवनाकडे बघा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर परिवाराचं जसं आपण कल्याण साधतो तर माझं समाजाचंही मी काही देणं लागतो हे विसरू नका. त्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्या परिवाराचं कल्याण व्हावं, आपल्या समाजाचं, सगळ्या मानव समाजाचं कल्याण व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील हा. शेवटचा प्रश्न, तरुणांना निगेटिव्हिटी, स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप वाढलेलं आहे. तर तरुणांना काय संदेश द्याल की स्वतःच्या म्हणजे जे काही षडरिपू आहेत किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण इमोशनल कंट्रोल म्हणतो त्यासाठी एक शेवटचा संदेश काय असेल? परत मी जसं सुरुवातीला म्हणलो की आपण स्ट्रेसमध्ये जगतोय कारण आपण आपल्या असलेल्या मन आणि शरीर या दोन सिस्टमचा वापर योग्य करत नाही आहोत. आपल्याला त्याचा कंप्लीट जसं एक मोबाईल फोन असतो, आपण एक मोबाईल मोठा ॲपलचा समजा महागाचा फोन घेतला, 2 लाखाचा फोन घेतला आणि फक्त तो SMS पाठवायला वापरला तर त्या सगळ्या यंत्राचा काही आपण योग्य उपयोग केला असं होणार नाही. त्याच्यामध्ये इतके सगळे फीचर्स आहेत. तसंच मानवी मनामध्ये आणि मानवी शरीरात असे सगळे जे फीचर्स आहेत ते आपण वापरू शकत नाही आहोत. त्याच्यासाठी अग्निहोत्र अत्यंत गरजेचं आहे. अग्निहोत्र केल्याने काय मिळेल की आपल्याला असलेल्या आपल्या अस्तित्वामधल्या सगळ्या जे काही ऊर्जा प्रणाली आहेत त्यांचा वापर आपल्याला करायला मिळेल. आपोआपच जीवन तणावमुक्त आणि सामर्थ्यवान आपल्याला निर्माण होईल. त्यामुळे अग्निहोत्र केल्याने कुठल्या तरी देवाची संतुष्टी होणार नाही आहे. देवाला काही आपल्याला असं आपल्याकडे 2 घास तांदूळाने काही देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देणार असं नाही आहे. तो आपल्याला तांदूळ त्यांनीच दिला आहे, त्याला आपण परत देऊन काय आपण त्याच्यामधनं त्याला प्रसन्न करणार आहोत. त्यामुळे अग्निहोत्र देवाला प्रसन्न करण्याची संकल्पना नाही आहे. अग्निहोत्र स्वतःतील सुप्त ऊर्जाला प्रगट करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे अग्निहोत्र करावं, स्वयंपाक अग्निहोत्र करा, प्रेमाने, श्रद्धेने, भक्तीने जीवन जगा, स्वतःच्या परिवाराचं कल्याण करा आणि लार्जर मानव समाजाचं कल्याण करा. हे जेव्हा आपण आपल्या मनामध्ये चेंज करू ना तेव्हा ऑटोमॅटिकली जीवन तणावमुक्त होऊन जाईल. निश्चितच. खरं तर हा खूप मोठा संदेश आहे आणि तरुणांनी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी अग्निहोत्र हा एक पर्याय आहेच असं गुरूंनी पण सांगितलेलं आहे. खरं तर हा विषय पण खूप मोठा आहे आणि ही चर्चा न थांबणारी आहे, अध्यात्म आहे आणि सरांचा अभ्यास तर आगाट आहे. अमूल्य वेळ दिला आणि खरंच थोडा वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद. मला माफ करा, माझा आवाज थोडासा खराब आहे आज, ते काहीतरी इन्फेक्शन सारखं झालं. ओके. पण ह्या आवाजात देखील तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर.